पुणे विमानतळावर दिवाळीतली गर्दी रोखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलेले आहे। प्रशासनाकडून जादा मनुष्यबळ वाढवणं, इनलाइन बॅगेज स्क्रीनिंग, प्रवासी रांगा व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रणावर भर देण्यात आलाय। या काळामध्ये प्रवाशांनी फ्लाईटच्या 3 तास आधी विमानतळावर पोहोचावं असं प्रशासनानं आवाहन केलंय। पुण्याच्या बाजार समितीमध्ये जय भीम संघटनेनं अनोखं आंदोलन केलंय। केळी बाजारामध्ये झालेल्या कचरा उचलून थेट बाजार समितीच्या गेटसमोर आंदोलन केलं। कचरा उचलण्याची वारंवार मागणी करून सुद्धा लक्ष न दिल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। 5000 शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी एआयचा मोफत लाभ मिळणार आहे। ऊस शेतीमध्ये एआयचा वापर वाढवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून हा निर्णय घेण्यात आला। यासाठी प्रति हेक्टर 25,000 रुपयांचा संपूर्ण खर्च बीएसआय आणि साखर कारखाने उचलणार आहे। संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यातल्या भोर इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आकाश कंदील आणि पणत्या बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यशाळेमध्ये विविध वस्तूंचा वापर करत कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेत रंगीबेरंगी आकर्षक आकाश कंदील विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आले। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुनकर आणि पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या विद्यमान अध्यक्षा स्वाती पाचुनकर हे भाजपमध्ये प्रवेश करतात। ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश पार पडतो, त्यामुळे भाजपलाही मोठी ताकद मिळणार आहे। शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड इथं सलग दुसऱ्या दिवशी वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला। मात्र अजूनही या परिसरामध्ये बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। 2 दिवसांपूर्वी याच ठिकाणी भर दिवसा बिबट्यानं 5 वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला करत ठार केलेलं होतं। पुण्यातल्या धायरीमध्ये भर बाजारात कोयता फिरवून दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली। पोलिसांनी या आरोपीची भर बाजारामध्ये धिंड काढली। ज्या चौकामध्ये गुंडांनी कोयता फिरवून दहशत माजवली होती त्याच चौकामध्ये पोलिसांनी गुंडांची धिंड काढली। झी 24 तासनं सगळ्यात आधी या गुंडांना दहशत माजवल्याची बातमी दाखवलेली होती। तर नांदेड सिटी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं, त्याची धिंड काढली। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात गोळीबार करणाऱ्या संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। संशयित अजय बोरिसा दोरखंड बांधून न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी त्याच्या तोंडून नाशिक जिल्हा कायद्याला बालेकिल्ला हा पाढा बदवला। तर आरोपीला न्यायालयानं शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। गोळीबाराच्या घटनेतला फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। नाशिकमध्ये दिवाळीच्या तोंडावर कांद्याची आवक वाढणार आहे, त्यामुळे कांद्याचे दर घसरण्याची शक्यता आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची त्यामुळे शक्यता आहे। सध्या उन्हाळी कांद्याला 900 ते 975 रुपये क्विंटल असा दर आहे। तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात त्यामुळे आता पाणी आलंय, त्यात आता दर आणखी घसरलाय। कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची त्यामुळे शक्यता आहे। संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर जिल्ह्यातल्या विविध पक्षांमध्ये नाराजी आणि चर्चा रंगतीये। या निर्णयामुळे स्थानिक राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल झालाय। नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली। या पंचवार्षिकमध्ये असलेल्या अनेक सदस्यांची संधी हुकली आहे। संभाजीनगर महापालिकेतल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। लेखा विभागामार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा केला जाणार आहे। कोणतीही अनावश्यक कपात न करता भरीव पगार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे। संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना दिवाळीची सुट्टी जाहीर झाली आहे आणि उद्यापासून ते 4 नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाली आहे। मराठवाडा विद्यापीठाचा मुख्य परिसर आणि धाराशिव उपपरिसरात 28 ऑक्टोबरपर्यंत शैक्षणिक विभागांना सुट्टी राहील, तर दोन्ही ठिकाणच्या प्रशासकीय विभागांना 18 ते 26 ऑक्टोबर अशी 9 दिवसांची सुट्टी आहे। संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी भागामध्ये एलपीजी सिलेंडर वाहून नेणाऱ्या टँकरमधून अवैधरित्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचा प्रकार उघडकीला आला। गंगापूर परिसरामध्ये हा प्रकार सुरू होता। हा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा नेमका कोण चालवतो याचा शोध सुरू आहे। या प्रकरणामध्ये गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।